सप्टेंबर 2025ला आपल्या वर्गामध्ये सरस्वती पूजनचं आयोजन केलेलं आहे. तरी त्यासाठी लागणारे आपल्याला पाहुणे आदरणीय डोंगरे सर, शाळेचे मुख्याध्यापक आणि उपमुख्याध्यापिका मुळे मॅडम, तसेच पर्यवेक्षक म्हणून लाभलेले आपल्याला पाहुणे आसिफकर सर यांनी आपलं स्थान घेतले. आजच्या पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी स्वागताला सुरुवात करते. आपल्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री डोंगरे सर यांचे स्वागत गौरव पावडे आणि हितेश पोपडे मुख्याध्यापिका मुळे मॅडम यांचे स्वागत करिश्मा शिंदे आणि अनुश्री वानखेडे मनोगत व्यक्त करण्यासाठी काही इच्छुक विद्यार्थी आहेत. अल्फिया वर्ग 10 ग. थैंक यू फॉर आवर टीचर. मतलब मेरे टीचर के लिए सबसे बड़ा थैंक यू, क्योंकि इतना बड़ा प्रोग्राम मतलब उन्होंने ही अरेंज कर दिया. हमारे प्रोग्राम होता भी नहीं था. और 8th क्लास से जब मैं आई स्कूल में तब से टीचर इज फर्स्ट मेरे क्लास टीचर है. और बाकी सब टीचर लोगों का तो सपोर्ट है, लेकिन सबसे ज़्यादा सपोर्ट हमारे टीचर का हमको मिला. क्लास में मतलब मम्मी घर पे मम्मी सबसे ज़्यादा ये करती, जैसा हर एक बात में सपोर्ट मम्मी वगैरह सब स्टूडेंट के लिए, सब लोगों के लिए सबसे ज़्यादा इम्पोर्टेंट अपनी मम्मी रहती. लेकिन उसके बाद स्कूल में आने के बाद में जो सबसे ज़्यादा सपोर्ट करते हैं वो अपने टीचर ही चाहते. और हमारे लिए मतलब टीचर के मम्मी के बाद में ना सबसे पहले हमारे टीचर ही चाहिए, क्योंकि टीचर ने इतना सपोर्ट किया 8th क्लास से. टीचर ने 8, 9, 10 अभी लास्ट ईयर इस साल, और मतलब ऐसा लग रहा है कि जैसा हम जा रहे हैं और हम मतलब हमको स्कूल से जाना है अभी. मतलब हमारे बोर्ड टीचर ने इतना अच्छा हमको फील करा और इतना सपोर्टिंग टीचर हमारे को मिले ना कि कभी मतलब स्कूल में आने के बाद में ऐसा लगता था कि नहीं टीचर मम्मी की कमी कोई महसूस नहीं होती. और टीचर ने इतने अच्छे से समझाते ना कि मतलब ऐसा लगता है कि नहीं टीचर है ना हमारी मम्मी है. और स्कूल में क्लास में सब हमारे स्टूडेंट जैसे मेरे फ्रेंड्स, ये सब पूरा क्लास ही हमारा फ्रेंड है. और क्लास में सब लोगों में इतना अपनापन है कि मतलब ऐसा लगता है कि नहीं क्या पूरी फैमिली है हमारा क्लास. एक ऐसा लगता है क्योंकि जैसा क्लास में इतना अपनापन और इतना प्यार है ना क्लास में एक दूसरे के लिए क्लास में इतना मतलब एक दूसरे के लिए प्यार है ना. तो ऐसा लगता है कि नहीं लगता ही नहीं कि मतलब नहीं कि हम लोग अलग अलग घर के या फिर अलग अलग जगह से आए वाले. ऐसा लगता है कि हम लोग एक ही साथ में रहे, कि साथ में बड़े वाले. इतना मतलब इतनी मोहब्बत है ना कि नहीं कि जैसा घर में फैमिली में भी नहीं होंगी उतना बहन भाइयों में उतना हम लोग एक साथ में रहते. और टीचर के लिए कितना भी बोला कम ही है अभी. यानंतर डावा
माझ्या एक पहिली वेळाच्या चुकल तर माफ करा. पहिले तर सगळे पाहुणे वगैरे माझा त्याला बोलू द्या थांबा. आपल्या वर्गाची सगळी मुलं सोबत चांगले राहतात, अभ्यासात मदत करतात, सगळे एकामेकांना सगळे एकाच मिळून राहतात आणि सगळी मदत करतात एकमेकाला अभ्यास करण्यात. जसे खुशाल आणि ज्यांनी सगळे अभ्यासात मदत करतात तसे सगळ्यांनी अभ्यास करायला पाहिजे. करतात म्हणून नाही करतात. त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय डोंगरे सर यांनी आपल्याला मार्गदर्शन करावे. त्यावर उपस्थित सन्माननीय मॅडम, मुख्याध्यापिका, पर्यवेक्षक श्री अशोक सर, वर्ग शिक्षक मॅडम आणि उपस्थित सर्व विद्यार्थी. मी आज तुमचा शेवटचा दिवस नाही आहे, पण शेवटचं वर्ष इथे साजरं करत आहे. तर शेवटच्या वर्षाचं नवीन वर्ष तुम्ही साजरं करत आहे. तुमचे या विद्यालयाचं शेवटचं वर्ष होऊ शकत नाही, कारण याच्यानंतरही परत 2 वर्ष आपल्या शाळेत शिक्षण आहे. तुमचा विचार जर झाला तर तुम्ही या शाळेत शिकू शकता. त्याच्यामुळे तुमच्या एका पर्वाचा शेवट म्हणून हा तुम्ही शेवट असं समजताय, ठीक आहे. पण त्याच्यानंतर तर तुमचं जे लाईफ टर्निंग जे सुरू होते ते पुढच्या वर्षापासून सुरू होते. आणि त्यात सगळ्यात जास्त महत्त्वाचं असते की तुमचं डायव्हर्शन. आपल्याला इथपर्यंत आपलं एक स्ट्रेट वेनी आपण आलो, आता आपले डायव्हर्शन सुरू होते. आपले अनेक डायव्हर्शन्स आहेत, त्या डायव्हर्शननी आपल्याला जायचं असते. वेगवेगळ्या डायव्हर्शन्सवर वेगवेगळे अडथळे, वेगवेगळ्या नवीन गोष्टी, वेगवेगळे सगळे संबंध, वेगवेगळे मित्र सगळे अनुभवायला मिळतात. 10वीचे मित्र एकदा सुटले की सगळे सुटतात, सगळेच सुटत नाही, काही लोक कायमस्वरूपी मिळून पण राहतात. पण आतापर्यंतचा अनुभव असा आहे की एकदा 10वीचे मित्र सुटले की तो पुन्हा मिळत नाही, तुला भेटणार नाही, असं काही होत नाही. आता मी माझ्या मुलाच्या बाबतीत जर पाहिलं की तो गावाला आल्यानंतर त्याच्या 10वीचे जेवढे काही मित्र होते या शाळेतले ते त्याच्याजवळ जमा होतात आणि ते दोघं चौघी फिरायला जातात. तेव्हा तो तिकडल्या मित्रांना विसरतो. तसं तुमचं होणार आहे. जेव्हा आपण वेगवेगळ्या डायव्हर्शननी जाणार आहोत तेव्हा वेगवेगळे मित्र आपल्याला मिळणार वाटत आहे ना. त्यांचे सजेशन्स मिळणार, कोणाला चांगली मिळणार आहे, कोणाला वाईट मिळणार आहे. तर 50% लोकांना वाईट मिळताना दिसतात मला, आणि 50% लोक स्वतःला कंट्रोल करून राहतात. तर हे 50% जे वाईट मिळतात ते काय करतात की त्यांना वळण नावाची गोष्ट माहीत नसते की आपण कुठल्या वळणावर चालायचं आहे, कुठले संबंध चांगल्याचे आहेत, चांगले करायचे आहे, कुठले नाही, की आपण त्याचा विचार करत नाही. सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्याला 10वीत गेल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आपण खूप मोठे झालो आहे. तुम्ही मोठे नाही झाले, असं अजून तुम्ही लहान आहे, लहानच राहणार आहे. जिथपर्यंत तुमचं सर्व काही होत नाही तिथपर्यंत तुम्ही लहानच राहणार आहे. एकदा जर तुमचं शिक्षण संपवून जिथपर्यंत तुमचं लग्नाचे हे सुरू होत नाही तिथपर्यंत तुम्ही लहानच राहता, हे कायम डोक्यात टाकून द्यायचं. आणि लहान माणसानं लहानप्रमाणेच राहायला पाहिजे, मोठ्या माणसाप्रमाणे वागू नये, मोठ्या माणसाप्रमाणे इच्छा प्रदर्शित करू नये. राईट्स सगळ्यांचेच सगळे आहेत, म्हणजे प्रत्येक गोष्टीचे राईट्स आहेत, शिक्षणाचे राईट्स आहेत, प्रेम करायचे राईट्स आहेत, सगळ्या गोष्टीचे राईट्स आहेत. तर ते राईट्स कुठे वापरले पाहिजे हे माणसाला त्या वयाच्या स्टेजवर समजलं पाहिजे की राईट्स कशासाठी आहे. आज आपलं शिक्षणाचे राईट्स आहे, इतर गोष्टींचे नाही. मैत्री असली पाहिजे पण इतर गोष्टींसाठी नाही. तर हे राईट्स तिथेच वापरले पाहिजे की मैत्री आणि आपलं शिक्षण या दोघांचीच जोड घेतली पाहिजे. मदत कार्य, एकमेकांना मदत करू, जाऊ, पुढे जाऊ, येऊ, सगळ्या गोष्टी ठीक आहे, पण त्या गोष्टी उपयोगात आणायच्या नाही ज्या आपल्या परिस्थितीला अनुसरून नसतात, है ना. खूप जणांची परिस्थिती गरिबीची असते, खूप जणांची सर्वसाधारण असते, खूप जणांची खूप चांगली असते. आता खूप चांगली असणारे त्या ओघात वाढतात, खूप मीडियम असणारे
आपल्या ॲटिट्यूडमध्ये वाढतात. खूप कमी असणारे कधी कधी ॲटिट्यूडचा वापर करून राहण्याचा प्रयत्न करतात. तर ते सगळं चूक आहे. आपल्याला एकच ॲटिट्यूड पाहिजे की आपण विद्यार्थी आहोत आणि विद्यार्थ्यांसारखं वागलं पाहिजे. शिक्षण हे आपलं पुढं पडलेलं आहे, त्या शिक्षणापर्यंत गेलं पाहिजे. आपलं आपले जे काय म्हणतो आपण मंजिल म्हणते ना आपली, की जे आपलं टॉप म्हणू आपला, तो आपल्याला गाठायचा आहे. उद्देश ध्येय ज्याला म्हणतो आपण, ते गाठायचं. ते गाठण्यासाठी आपल्याला जे प्रयत्न करायचे ते आत्तापासून सुरू होतात. इथपर्यंत तुमचं 0 आहे. इथे तुमचे 94 आहे की 97 आहे की 98 आहे की 100% आहे. नो व्हॅल्यू, 0. त्याला काही महत्त्व नाही आहे. तुम्ही कशाच्या भरोशावर मिळवले त्यालाही काही महत्त्व नाही. पुढे तुमचं काय करायचं आहे त्याला जास्त महत्त्व आहे. ते गाठायसाठी तुम्हाला आता काय पाहिजे आहे, क्वालिफाईड काय पाहिजे तेवढं, एक्सेस तुमच्याजवळ काय आहे तेवढं. तुम्ही फक्त तुमच्या पुस्तकाच्या मर्यादेत राहून चालत नाही. पुस्तकाच्या बाहेर तुम्हाला खूप मोठा आहे, ते करायचं आहे. तुम्ही आता इथून 12वीत गेल्यानंतर तुम्हाला कळेल की स्टेट सिलेबस काय आहे आणि तुमचा अदर सिलेबस काय आहे. प्रत्येक वळणावर ते सिलेबस तुमच्यासोबत असणार आहे. स्टेट सिलेबस तुमच्या वळणाच्या शेवटी तुम्हाला नेऊन पोहोचवतो. तर तिथून पुढे जायसाठी तुम्हाला मार्ग मोकळे करायसाठी अदर एज्युकेशन, अदर सिलेबस तुम्हाला कामी पडतात. आणि ते कामी करण्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा ऑर्डिनरी तुमच्याजवळ काय आहे ते जास्त महत्त्वाचं. तर ते गाठायसाठी तुम्हाला जास्तीचा अभ्यास करावा लागतो, है ना. तर तो अभ्यास तुम्ही आतापासूनच सुरू करायचा असतो. काही जण जेईचे क्लासेस लावतात, काही मेडिकलचे लावतात, आहे ना. तर ते क्लासेस कशासाठी लावतात आतापासून? स्टेट सिलेबसला जास्त महत्त्व देते. याचं कारण काय आहे? कारण त्यांचे मार्ग वेगळे ठरलेले आहेत आणि आपल्याला जर एकच मार्ग असेल आपला तर आपण स्टेट सिलेबसनुसार चालतो. ते सिलेबस नावाची जी गोष्ट आहे ही वेगवेगळ्या वर्णावर वेगवेगळी आहे. तर ती गाठण्यासाठी आपल्याला जो प्रयत्न करावा लागतो तो आता इथं सुरू होतो. इथपर्यंत आपण आलो, मजा केली, सगळं झालं, सगळ्या प्रकारचे लोक होते. मी पण तुम्हाला काय पुष्कळ वर्षापासून इथे आहो. मी पुष्कळ वर्ष खेड्यात पण होतो. तिथल्या पोरांची परिस्थिती, तिथल्या पोरांची मेंटॅलिटी, शहरात आल्यानंतर इथल्या पोरांची मेंटॅलिटी, त्यांची परिस्थिती, या सगळ्या गोष्टी आपण खूप कमी दर्जाच्या परिस्थितीत राहतो आणि खूप मोठं गाठण्याचा प्रयत्न करतो. मोठमोठ्या स्टाईलिश पोरं राहणाऱ्या पोरांसोबत राहण्याचा प्रयत्न करतो, बाईकवर फिरण्याचा प्रयत्न करतो. ते आपले ध्येय उद्देश नसतात. म्हणून आपल्याला स्वतःला कंट्रोल आणणे आणि आपण आपल्या कंट्रोलमध्ये चालणे आणि आपण आपल्याला काय गाठायचं, आपल्या आईवडिलांनी आपल्याला काय करायचं आहे, आपल्या टीचरनी आपल्याला काय शिकवलं होतं, बजाज टीचरनी काय शिकवलं होतं, हे तुम्हाला आतापासून लक्षात घेऊन ठेवायचं आहे ना. ते लक्षात घेऊन ठेवायचं आहे. मी पण असंच वाढलो, मला पण वाटत होतं, माझ्या पण आशा होत्या, अपेक्षा होत्या, काय करायचं काय नाही करायचं. पण मला जे अडथळे निर्माण झाले ते आता तुम्हाला अडथळे निर्माण होऊ नये परिस्थितीचे. तर ते परिस्थितीचे अडथळे तुम्हाला अडवत नाही कधीच. परिस्थितीचे अडथळे अडवत नाही. तुम्ही ते माझी परिस्थिती नव्हती म्हणून मी डॉक्टर बनू शकलो नाही, माझी परिस्थिती अशी होती म्हणून मी इंजिनियर बनू शकलो नाही, हे काहीच नाही आहे. तुमची परिस्थिती कशी असो, तुम्हाला जे बनायचं आहे ना तुमच्या मनात ठासून टाका. मी जिथे उभा आहो ना ते माझ्या नशिबात कधीच नव्हतं, पण मला माहीत नाही ते मला जे मिळालं माझ्या कामाने कर्माने जे काही आधी मिळालं ते मला मिळालं. त्याचं कारण होतं का मी प्रामाणिक होतो माझ्या कामाशी आणि मी माझ्या कामाशी प्रामाणिक असावं असं तुम्हाला प्रत्येकाला वाटलं पाहिजे, असं मला वाटतं, है ना. मी प्रत्येक स्टेजवर गेलो, सगळ्याच गोष्टीत एज्युकेशन घेतले मी. म्हणजे मी तुम्हाला एक सांगतो की कॉन्ट्रास्ट एज्युकेशन कोणी घेतलं असं मिक्स. मी मिक्सवाला. मी ग्राउंडवर राहून कबड्डी खेळलो. कबड्डी खेळणारा माणूस सायन्सच्या लाईनला जात नाही, पण मी कबड्डी खेळून सायन्सच्या लाईनला होतो. ते कॉन्ट्रॅडिक्शन आहे समजा, है ना. मी स्पोर्ट्समध्ये असताना मी सायन्सचा विद्यार्थी असताना मी मॅथमॅटिक्सचा टीचर पाहिजे तर मी स्पोर्ट्सचा टीचर होतो. कॉन्ट्रॅडिक्शन म्हणजे प्रत्येक गोष्टीत मी मिक्स आहे ना. आज रोजी मी स्पोर्ट्सचा टीचर पाहिजे तर मी मुख्याध्यापक आहे. कॉन्ट्रडिक्शन आहे ना. म्हणजे हे सगळ्या कॉन्ट्रास्ट फिल्मचा मी डायरेक्टर असं समजा आणि तो त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो की कोणतीच गोष्ट कोणत्याच याच्यावर असं काही नसतं, है ना. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो की तुम्ही जो विचार केलाय तो पक्का आणि तो फायनल करायचा, है ना.
तर तो फायनल करायचा, तो फायनल तुमच्या घरची परिस्थितीला अनुसरून ठेवायचा आणि आपण नेहमी मागे वळून एकच गोष्ट पाहायची, कोणती? आपल्या घरची परिस्थिती. तिला विसरायचं नाही. तुम्ही पुढे जाण्याच्या ओघात जर परिस्थिती विसरले आणि नेहमी मोठ्यापणाचं गाठण्यासाठी आपल्याला आईवडिलांना जर तशा प्रकारचा खर्च करायला लावला आणि तसंच तुम्ही मला हे करा असं जर म्हणत गेले तर तुम्ही कधीच सक्सेस होणार नाही. त्यांच्या परिस्थितीला अनुसरून वेळ आली तर मला काम करून जर शिकायचं काम पडत असेल तर तुम्ही शिकलं पाहिजे, है ना. पण वडिलांना त्रास देऊन तुम्हाला असं मला तुम्ही 4,000 रुपये महिना दिलाच पाहिजे असं बंधन करण्याची तुमची आजची वेळ नसली आणि तुम्ही करू पण नका. तुम्ही कधी सक्सेस होणार नाही. तुम्ही स्वबळावर सक्सेस व्हायचं असेल तर तुम्हाला स्वतःला कंट्रोलमध्ये ठेवून पुढचं जीवन जगायचं आहे. मी 11वीत गेल्यामुळे मी खूप मोठा झालो, मी खूप वाढली, मी मोठी झाली, हे सगळं विसरून जायचं. आपण कुठल्याही शेवटच्या एज्युकेशन पर्यंत आपण कधीच मोठं होत नाही याचा विचार करून ठेवून द्यायचा आणि तसंच वागायचं. पुन्हा तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य की पुढे NEP आहे, न्यू एज्युकेशन पॉलिसी. न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याच्यात आलेल्या आहेत. त्या वेगवेगळ्या गोष्टीसोबत आपल्याला चालायचं आहे. कदाचित त्या सगळ्या गोष्टी बंद होणार, त्या गोष्टी सुरू होणार. त्याच्यात सगळ्या गोष्टीमध्ये काही वेगवेगळ्या सिस्टम्स नवीन येणार आहे. तर याला फेस करत तुम्हाला पहिली बॅच आहे, तुम्हाला पुढे पुढे जावं लागणार आहे. तर तुम्ही तेही एक विचारात घेऊन चालायला पाहिजे असं मला वाटते. आणि तुम्हाला सगळं माहिती आहे की डोंगरे सर या शाळेत शारीरिक शिक्षक होते आणि ते कसे होते. त्याच्यामुळे शारीरिक शिक्षकाला जनरली कोणी चांगलं म्हणत नाही, है ना. कारण त्यांच्या हातचा मार सगळ्यांनीच खाल्लेला असतो, नाही की नाही, बरोबर. तर त्यांच्या हातचा मार सगळ्यांनीच खाल्लेला असेल त्यामुळे मार खाणारे पोरं कधीच म्हणणार नाही की हा माणूस चांगला होता आणि तुम्ही म्हणावं असं अपेक्षा नाही. याचं कारण तुम्ही जर मला चांगला होता असं म्हटलं तुम्ही एकदम माझं शिस्त व्यवस्थित नव्हती असं समजेल, आहे ना. तर तुम्हाला जसं वाटते तसं समजा, पण तुम्ही तुमचं जीवन चांगलं करण्यासाठी तुम्ही व्यवस्थित वागा, व्यवस्थित राहा, व्यवस्थित अभ्यास करा आणि शेवटच्या टोकावर गाठण्यासाठी तुम्हाला जेवढे काही प्रयत्न करता येते तेवढे करा. पण परिस्थितीला पाहून करा आणि परिस्थिती आडवी येते म्हणून शिक्षण सोडण्याचं नाही, त्याच्यावर मात करण्याचा नेहमी प्रयत्न करा. ठीक आहे. थँक्यू.